नमस्कार, मी नयना स्वागत करते तुम्हा सर्वांचे माझ्या खानदेशी चव या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण शेवग्याच्या शेंगांची मसालेदार रस्सा भाजी करणार आहोत। तर मंडळी पाहुणे घरी आलेत आणि त्यांच्यासाठी व्हेजमध्ये काहीतरी झणझणीत करायचं असेल तर हा अतिशय उत्तम पर्याय आहे। आणि शेवगा म्हणजे चवच नाही तर औषधांचा खजिनाच आहे। हाडांसाठी हृदयासाठी खूप फायदेशीर आहे। चला तर मग ही झणझणीत रेसिपी तयार करूया। तर मी इथे पाव किलो शेवग्याचे शेंगा घेतलेले आहेत। शेंगा स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या। त्यानंतर बोटाच्या साईज एवढ्या आकारात सर्व शेंगा कट करून घ्यायच्या आहेत। शेंगा घेताना खूप जास्त जाड किंवा बारीक घ्यायचे नाहीत, मीडियम घ्याव्यात, म्हणजे खायला खूप छान लागतात। शेंगा कट करताना शक्य तितकी शेंगांची सालं काढून घ्यायची आहेत। आता शेंगा उकळून घेऊया। त्यासाठी एका भांड्यात 2 कप पाणी घालायचं। पाणी तुम्हाला रस्सा किती हवाय त्यानुसार घालू शकतात। त्यानंतर शेंगा घालायच्या आणि पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ घालायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण 10 मिनिटे शेंगा उकळून घ्यायच्या आहेत। शेंगा उकळायला खूप जास्त टाइम लागत नाही, लवकर शिजतात। शेंगा शिजत आहे तोपर्यंत मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी 5 ते 6 खोबऱ्याचे तुकडे घालायचे, 1 मिनिटे भाजून घ्यायचं। मग 2 वेलची, 4 काळी मिरी, अर्धा स्टार फूल आणि 4 लवंग घालायचे। हे सुद्धा 1 मिनिट भाजून घ्यायचं, खूप जास्त भाजायचं नाही, नाहीतर मसाले कडवट लागू शकतात। त्यानंतर मी 2 मीडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घालत आहे, हे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। कांदा भाजताना 1 चमचा तेल घालायचं, म्हणजे कांदा छान भाजला जातो। कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा, कच्चा ठेवायचा नाही, नाहीतर भाजीला तरी येत नाही। इथे आपला कांदा भाजून झालेला आहे, एका प्लेटमध्ये काढून घेऊया। संपूर्ण मसाला थंड होऊ द्यायचा। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात 1 इंच आलं, 8-9 लसणाच्या पाकळ्या, भाजून घेतलेला मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि गरजेनुसार पाणी घालून मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे। आता शेंगा शिजल्या आहेत की नाही बघूया। संपूर्ण शेंगा व्यवस्थित शिजलेल्या आहेत। अशा प्रकारे शेंगा शिजवून घेतल्याने भाजीला चव तर छानच येते, पण ज्यांना शेंगा खायला आवडत नाही आणि फक्त रस्सा रस्सा भाजी खातात त्यांच्यासुद्धा शरीरात शेवगाच्या शेंगांचे गुणधर्म जातात। आता भाजीला फोडणी देऊया। त्यासाठी मी 2 पडी तेल घालत आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये 1 तमालपत्र घालायचं। त्यानंतर 1 चमचा जिरे घालायचे। जिरे छान फुलले की त्यात तयार केलेले वाटण घालायचे। वाटण तेलात 1 ते 2 मिनिटे छान परतून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हिंग आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा, किंवा तुमच्याकडे जो पण मसाला असेल तो घालायचा। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। बघू शकतात मसाला मस्त परतून झालेला आहे। आता यात तयार केलेला शेवग्याच्या शेंगांचा स्टॉक घालायचा। तुम्हाला रस्सा किती पातळ हवाय त्यानुसार स्टॉक घालायचा आहे। जर तुमचा स्टॉक शिल्लक राहत असेल तर तो फेकून न देता कणिक मळताना वापरू शकतात। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे अर्धवट झाकण ठेवून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। साधारण 5 मिनिटे मी इथे भाजीला शिजवून घेतलेला आहे। भाजी तयार झाली की त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची। बघू शकतात किती मस्त शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी इथे आपली तयार झालेली आहे। तर माझ्या या पद्धतीने तुम्ही एकदा ही भाजी करून बघा, सर्वांना खूप आवडेल। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज सोबत। तोपर्यंत धन्यवाद।